नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 5th स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड, त्यातील चॅप्टर नंबर 6 पेरिमीटर्स अँड एरिया. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 26, फाइंड द एरिया ऑफ द गिवन फिगर. ओके, या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. आता ही जी गिवन फिगर आहे, या फिगरमध्ये प्रॉपर असा स्क्वेअर रेक्टँगल असा शेप नाही आहे. तर आपल्याला याचा एरिया काढण्यासाठी या ठिकाणी मी काही लाईन्स ड्रॉ करून त्या डायग्रामला रेक्टँग्युलर फॉर्ममधले कन्वर्ट केलेलं आहे. बघा, हा या ठिकाणी एक रेक्टँगल तयार झालेला आहे. याला मी लेबलिंग देते A, B, C, D. त्यानंतर E, F, G, H. त्यानंतर या ठिकाणी लेबल देते I, J, K, L, M, N, O. ओके, बघा या ठिकाणी 4 रेक्टँगल्स दिसत आहेत. रेक्टँगल ABCD, रेक्टँगल EF GH, त्यानंतर रेक्टँगल LGJK आणि रेक्टँगल LMNO. असे 4 रेक्टँगल्स दिसत आहेत. ओके, तर ह्या गिवन फिगरला रेक्टँगल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून किंवा डिवाईड करून तर त्या प्रत्येक रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करून त्या सर्व रेक्टँगल्सच्या एरियाची सम केल्यानंतरून आपल्याला ह्या गिवन फिगरचा एरिया मिळेल. ओके, चला तर मग मित्रांनो, सगळ्यात अगोदर रेक्टँगल ABCDचा एरिया फाइंड आउट करते मी. एरिया ऑफ रेक्टँगल ABCD. ओके, आपल्याला रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला माहिती आहे, लेंथ इंटू ब्रीड्थ. ओके, या ठिकाणी लेंथ किती आहे 4 सेंटीमीटर आणि ब्रीड्थ किती आहे 1 सेंटीमीटर. 4 × 1 4 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, त्यानंतर दुसरा रेक्टँगल आहे रेक्टँगल EFGH. एरिया ऑफ रेक्टँगल EFGH, याचाही फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, लेंथ इंटू ब्रीड्थ. याची लेंथ किती आहे मेजर करूया. बघा, 3 प्लस हे डिस्टन्स किती आहे 4, म्हणजेच हे पण किती येईल 4 सेंटीमीटर. ओके, 3 + 4 7, 7 + 6 13, लेंथ 13 मल्टिप्लाय बाय ब्रीड्थ किती आहे 3 सेंटीमीटर. ओके, मल्टिप्लाय बाय 3. तर यांचा एरिया ऑफ रेक्टँगल EFGH किती निघाला 39 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, पुढचा रेक्टँगल आहे IGJH. एरिया ऑफ रेक्टँगल IGJH, लेंथ इंटू ब्रीड्थ. आता या ठिकाणी आपल्याला याची ब्रीड्थ माहिती आहे 1 सेंटीमीटर, लेंथ किती आहे ते माहिती नाही आहे. तर आपल्याला याची लेंथ फाइंड आउट करायची आहे. याची लेंथ कशी फाइंड आउट कराल. बघा, टोटल लेंथ किती आहे ही दिलेली 15 सेंटीमीटर. त्यातून ही 2 सेंटीमीटर सबस्ट्रॅक्ट केली, किती झाली 13 सेंटीमीटर. आणि ह्या साईडने ही 1 सेंटीमीटर सबस्ट्रॅक्ट केली. 13 - 1 12, म्हणजेच ही लेंथ किती आहे 12 सेंटीमीटर. ओके,
आता ह्या रेक्टँगलसाठी पण आपल्याला लेंथ पण माहिती झाली आणि ब्रीड पण माहिती आहे. लेंथ किती आहे 12 सेंटीमीटर आणि ब्रीड आहे 1 सेंटीमीटर. ओके, 12 × 1 12 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, पुढचा एरिया ऑफ रेक्टँगल LMNO फाइंड आउट करूया. लेंथ इंटू ब्रीड. या ठिकाणी आपल्याला लेंथ माहिती आहे 15 सेंटीमीटर आणि ब्रीड आहे 1 सेंटीमीटर. 15 × 1 = 15 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आता दिलेल्या फिगरमधले सगळ्या रेक्टँगल्सचा आपला एरिया फाइंड आउट करून झालेला आहे. तर ह्या सगळ्या रेक्टँगल्सच्या एरियाची ॲडिशन केल्यावरती आपल्याला ही जी गिवन फिगर आहे तिचा एरिया मिळेल. ओके, चला तर मग टोटल एरिया ऑफ गिवन फिगर = बघा 4 + 39 + 12 + 15. या सगळ्यांची सम करूया. 5 + 2 7 7 + 9 16 16 + 4 20 कॅरी 2 2 + 3 5 6 7 किती आलं 70 स्क्वेअर सेंटीमीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 70 स्क्वेअर सेंटीमीटर? येस, या ठिकाणी ऑप्शन सी मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 27. स्टडी द गिवन फिगर केअरफुली अँड सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन. ओके, या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे, त्याचा स्टडी करून आपल्याला खाली काही ऑप्शन्स दिले, त्याच्यातील आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ओके, डायरेक्टली ऑप्शन्सकडे जाऊया. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे एरिया ऑफ BHGC इज 30 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, बघा BHGC याचा एरिया हा 30 स्क्वेअर सेंटीमीटर आहे असं या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. याचा एरिया फाइंड आउट करूया. बघा याची लेंथ किती आहे 6 सेंटीमीटर. याची ब्रीड्थ माहिती नाही आहे, पण या ठिकाणी साईडला आपल्याला एक स्क्वेअर दिलेला आहे आणि त्याचा एरिया दिलेला आहे. आपल्याला स्क्वेअरचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला माहिती आहे साईड इंटू साईड. ओके, स्क्वेअर काय येईल तो ABCD. स्क्वेअर ABCD चा एरिया ऑफ स्क्वेअर ABCD इज इक्वल टू साईड इंटू साईड. किती दिलेला आहे हा 25 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, तर आता आपल्याला याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. साईड इंटू साईड म्हणजेच काय साईड स्क्वेअर म्हणजेच काय ह्या 25चा स्क्वेअर रूट काढावं लागेल. तर एक साईड किती येईल मग 5 × 5 जर केलं तर आन्सर काय मिळतं आपल्याला 25. म्हणजेच एक साईड किती सेंटीमीटरची आली मग या ठिकाणी 5 सेंटीमीटर. ओके, तर या ठिकाणी साईड किती आहे ही 5 सेंटीमीटर. लेंथ किती आहे 6 आणि ब्रीड्थ आहे 5. तर यावरून आपल्याला आता ह्या रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करता येईल. तर रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रीड्थ. म्हणजेच काय 6 × 5 6 5 30 स्क्वेअर सेंटीमीटर. तर हा जो BHGC रेक्टँगल आहे याचा एरिया काय मिळाला 30 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे ऑप्शन एमध्ये दिलेलं आन्सर हे कसं आहे, दिलेलं स्टेटमेंट हे कसं आहे ट्रू स्टेटमेंट आहे किंवा करेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, म्हणून आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे इनकरेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी पाहूया. ऑप्शन बी दिलेला आहे द पेरिमीटर ऑफ DEFG इज 26 सेंटीमीटर. ओके, बघा DEFG याचं काय काढायचं आहे आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी बघा आपल्याला EFची लेंथ माहिती आहे, FGची लेंथ माहिती आहे, त्यानंतरून आपल्याला DGची लेंथ माहिती नाही आहे. बघा या ठिकाणी BH जर 6 सेंटीमीटर आहे तर CG पण काय येईल
6 सेंटीमीटर आणि यावरून आपण स्क्वेअरची साईड काढली, किती आली 5 सेंटीमीटर. स्क्वेअरच्या ऑल साईड्स कशा असतात, इक्वल असतात. जर सपोज ही 5 आहे तर ही पण 5, ही पण 5 आणि ही पण 5 असेल. म्हणजेच इथून एवढं डिस्टन्स किती आहे, 5 सेंटीमीटर. ओके. बघा आता आपल्याला पेरिमीटर ऑफ EFGD फाइंड आउट करता येईल. बघा कसा, या आउटर साईड्सची सम करायची आहे. सगळ्या लेंथ माहिती आहेत आपल्याला या ठिकाणी. EF किती आहे 7, 7 + 5 12, 12 + 6 18, 18 + 5 23, 23 + 3 26 सेंटीमीटर. ओके. तर याचा पेरिमीटर किती निघाला मग, 26 सेंटीमीटर. ऑप्शन बी दिलेला आहे, द पेरिमीटर ऑफ DEFG इज 26 सेंटीमीटर. म्हणजे दिलेलं हे जे बी स्टेटमेंट आहे हे पण कसं आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे. ओके. म्हणून ऑप्शन बी पण येणार नाही. ऑप्शन सी पाहूया. ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे, पेरिमीटर ऑफ होल फिगर इज 72 सेंटीमीटर. ओके. संपूर्ण डायग्रामचा आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. पेरिमीटर म्हणजे काय, आउटर साईड्सची सम. ओके. या ठिकाणी आता आपल्याला सगळ्या आउटर साईड्स माहिती आहेत. जर सपोज हे बघा, या ठिकाणी स्क्वेअर हा 5 सेंटीमीटर आहे, तर ही पण लेंथ किती येईल, 5 सेंटीमीटर. ही पण आहे 5 सेंटीमीटर. ही माहिती आहे 3 सेंटीमीटर. ही पण किती येईल, 5 सेंटीमीटर. त्यानंतर जर सपोज BC 5 सेंटीमीटर आहे तर GH पण किती येईल, 5 सेंटीमीटर. ओके. आता आपल्याला सगळ्या लेंथचं किंवा गिवन डायग्राममधल्या सगळ्या साईड्सचं मेजरमेंट माहिती आहे, तर आपल्याला सम करायची आहे. चला तर मग 7 + 5 12, 12 + 5 17, 17 + 11 17 28, 28 + 5 28 + 5 + 3 36. तर गिवन फिगरचा होल फिगरचा पेरिमीटर किती निघाला, 36 सेंटीमीटर. पण या ठिकाणी स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे, की पेरिमीटर ऑफ होल फिगर इज 72 सेंटीमीटर. म्हणजे दिलेलं सी स्टेटमेंट हे कसं आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. ओके. आपल्याला काय सिलेक्ट करायचे आणि इनकरेक्ट स्टेटमेंट किंवा इनकरेक्ट ऑप्शन कोणता, तर इनकरेक्ट ऑप्शन कुठला मिळाला, मग आपल्याला ऑप्शन सी मिळाला. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर काय येईल, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 28. मॅच द फॉलोइंग विथ देअर पेरिमीटर्स. ओके. आता या ठिकाणी आपल्याला कॉलम 1 आणि कॉलम 2 दिलेला आहे आणि या ठिकाणी PQRS हे जे स्टेटमेंट्स दिलेले आहेत त्यांचे आपल्याला पेरिमीटर्स कॉलम 2मध्ये दिलेले आहेत. तर पहिलं पाहूया, अ स्क्वेअर ऑफ साईड 13 सेंटीमीटर. एक स्क्वेअर आहे, त्याची एक साईड 13 सेंटीमीटर दिलेली आहे, तर त्याचा पेरिमीटर काय येईल, तर स्क्वेअरला किती 4 साईड्स असतात आणि एक साईड 13 आहे, तर सगळ्या साईड्स किती येतील, 13 सेंटीमीटर्स येतील. तर स्क्वेअरला 4 साईड्स असतात, म्हणून मग 13 × 4 करावं लागेल. 13 4 जा 52. कोणाला मॅच होईल, 2ला. ओके. स्टेटमेंट बीचं आन्सर काय मिळालं, 2. बघा ऑप्शन्स पण बघत चला. अशा क्वेश्चनमध्ये हे थोडे लेंदी क्वेश्चन्स असतात, तर अशा वेळेस थोडं स्मार्ट वर्क करायचं. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, पहिल्याचं आन्सर काय मिळालं आपल्याला, 2. ओके. ऑप्शन्समध्ये बघा 2 कोणत्या कोणत्या ऑप्शन्समध्ये दिसतं आहे पीचं आन्सर, तर ऑप्शन ए आणि बीमध्ये दिसतं आहे. ऑप्शन सी आणि डीमध्ये 1 दिसतं आहे. म्हणजे ऑप्शन सी आणि डी हे ऑप्शन्स काय झाले, एलिमिनेट. ओके. आता आन्सर फक्त ए आणि बी ह्या 2 ऑप्शन्समधूनच असणार आहे. बघा आता
क्यू स्टेटमेंटसाठी दोघं ऑप्शन्समध्ये आन्सर सेम आहे. म्हणजे तुम्ही क्यू हे स्टेटमेंट सॉल्व नाही पण केलं तरी पण दोघांचं आन्सर काय येणार आहे, सेमच आहे. म्हणजेच काय, ह्या स्टेटमेंटचं आन्सर अल्टिमेटली काय येणार आहे, 36 सेंटीमीटरच येणार आहे. म्हणून क्यू स्टेटमेंट पण पाहायचं नाही. डायरेक्ट आता आपण आर स्टेटमेंटकडे जाऊया. आर स्टेटमेंटवरून ठरवूया की ऑप्शन ए करेक्ट आहे की ऑप्शन बी करेक्ट आहे. ओके, आर स्टेटमेंट दिलेलं आहे, ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साईड 15 सेंटीमीटर. ओके, एक इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, असा ट्रायंगल की ज्या ट्रायंगलच्या ऑल साईड्स इक्वल असतात आणि एक साईड दिलेली आहे 15 सेंटीमीटर. आणि आपल्याला याचा पेरिमीटर काढायचा आहे या ट्रायंगलचा. तर ट्रायंगलला 3 साईड्स असतात. एक साईड माहिती आपल्याला 15, म्हणून मग काय करावं लागेल, 15 मल्टिप्लाय बाय 3. 15 3 जा 45. म्हणजे आर ह्या स्टेटमेंटचा आन्सर काय येईल, 4ला मॅच होईल तो. ओके, बघा ऑप्शन ए आणि बीमध्ये आर स्टेटमेंटचं आन्सर 4 कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतं आहे, ऑप्शन बीमध्ये दिसतं आहे. म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन काय येईल, मग ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. या ठिकाणी ऑप्शन सी पण स्टेटमेंट एस पण चेक करण्याची गरज नाही. त्याचंही आन्सर काय येणार आहे, 3च येणार आहे. तरी देखील आपण प्रॅक्टिस म्हणून आता स्टेटमेंट एस पण बघूया आणि स्टेटमेंट क्यू पण बघूया. ओके, स्टेटमेंट एस दिलेलं आहे, अ स्क्वेअर ऑफ साईड 10 सेंटीमीटर. एक स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअरची एक साईड 10 सेंटीमीटर आहे. स्क्वेअरला 4 साईड्स असतात, म्हणून 4 मल्टिप्लाय बाय 10 किती येईल, 40 सेंटीमीटर. म्हणजे याचं आन्सर काय येईल, 3 येईल. बघा ऑप्शन बीमध्ये एस या स्टेटमेंटचं आन्सर काय आहे, 3ला मॅच होतो आहे. ओके, क्यू स्टेटमेंट पाहूया. अ रेक्टँगल ऑफ लेंथ 12 सेंटीमीटर अँड ब्रीथ 6 सेंटीमीटर. ओके, रेक्टँगल दिलेला आहे, रेक्टँगलची लेंथ दिलेली आहे 12 आणि ब्रीथ दिलेली आहे 6. तर याचा पेरिमीटर 12 + 12 24, 6 + 6 12, किती आलं, 36. म्हणजे क्यू स्टेटमेंट 36 आन्सर कुठे आहे, 1मध्ये, कॉलम 2मधल्या याच्यात 1मध्ये आहे. बघा चेक करा, ऑप्शन बीमध्ये पी स्टेटमेंट 2ला मॅच झालं आहे, क्यू स्टेटमेंट 1, आर स्टेटमेंट 4 आणि एस स्टेटमेंट हे 3ला मॅच झालं आहे. करेक्ट आन्सर काय येईल, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, चला तर मग नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 29. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट केअरफुली अँड सिलेक्ट दी करेक्ट ऑप्शन. ओके, या ठिकाणी 2 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, अ स्क्वेअर फील्ड हॅज ॲन एरिया 729 स्क्वेअर मीटर. द लेंथ ऑफ रोप रिक्वायर्ड टू फेन्स द फील्ड इज 108 मीटर. ओके, बघा क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. काय सांगितलेलं आहे, एक स्क्वेअर शेपचं फील्ड आहे, शेत आहे. त्या शेताचा आपल्याला एरिया दिलेला आहे. एरिया किती आहे, एरिया इज इक्वल टू 729 स्क्वेअर मीटर दिलेला आहे. ओके, आणि आपल्याला काय काढायचं आहे, लेंथ ऑफ रोप रिक्वायर्ड. ओके, तर त्या शेताला एक रोप आहे, म्हणजे दोरी आहे, तर त्या दोरीची लेंथ किती, लेंथची रोप लागेल त्या शेताला कुंपण करण्यासाठी, फेन्स करण्यासाठी, तर ती 108 मीटर लागेल असं यांचं म्हणणं आहे. तर हे दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे ते चेक करूया. ते काढण्यासाठी काय करावं लागेल, सगळ्यात अगोदर आपल्याला सपोज ABCD हा स्क्वेअर दिलेला आहे, त्याचा एरिया दिलेला आहे. स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, साईड इंटू साईड किंवा साईड स्क्वेअर असतो. एरिया 279 दिला आहे, तर 279 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे,
तर या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर पार्ट असणं खूप गरजेचं आहे. आपले 1 to 30पर्यंत स्क्वेअर्स लर्न असले पाहिजे आणि 1 to 20पर्यंत क्यूब लर्न असणं गरजेचं आहे. तर आता या ठिकाणी मला 729चं स्क्वेअर रूट माहिती आहे. 27चा स्क्वेअर 729 असतो. म्हणजेच एक साईड किती आली याची 27 सेंटीमीटर. ओके, ए बी साईड किती आली 27 सेंटीमीटर. स्क्वेअर आहे म्हणजेच काय, ऑल साईड्स इक्वल आहेत. ओके, तर काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर लेंथ किती लेंथची रोप ह्या शेताला कुंपण करण्यासाठी लागेल. तर एक साईड जर 27 सेंटीमीटरची आहे तर आपल्याला काय काढावं लागेल, पेरीमीटर काढावं लागेल याचा. तर पेरीमीटर ऑफ स्क्वेअर ABCD, पेरीमीटर काढण्यासाठी काय करावं लागेल, 27 + 27 + 27 + 27, 4 टाइम्स 27ला ॲड करा किंवा 27 × 4 करा, आन्सर सेमच येणार आहे. 7 4 जा 28, 4 2 जा 8 + 2 10 मीटर. काय मिळालं पेरीमीटर, किती लेंथची रोप लागेल, मग 108 मीटर लेंथची रोप लागेल हे स्क्वेअर शेपचं फील्ड फेन्स करण्यासाठी. ओके, तर दिलेलं पहिलं जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे, मग ट्रू स्टेटमेंट आहे. ओके, दुसरं स्टेटमेंट पाहूया. अ रेक्टँग्युलर पार्क हॅज लेंथ 22 मीटर अँड ब्रीड्थ 12 मीटर. द कॉस्ट ऑफ टिलिंग द पार्क इज ₹39,600. If the cost of tilling 1 square meter area is ₹150. ओके, बघा काय सांगितलेलं आहे, एक रेक्टँग्युलर पार्क आहे, त्याची लेंथ दिलेली आहे 22 मीटर आणि ब्रीड्थ दिलेली आहे 12 मीटर. तर द कॉस्ट ऑफ टिलिंग दी पार्क, ते पार्क टिलिंग करण्यासाठी किती रुपीज लागत आहेत, ₹39,600 लागत आहेत. आणि 1 स्क्वेअर मीटर एरिया टिलिंग करण्यासाठी किती पैसे लागत आहे, ₹150 लागत आहेत. तर दिलेलं हे जे स्टेटमेंट आहे हे ट्रू आहे की फॉल्स आहे हे काढण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, हा जो रेक्टँग्युलर पार्क दिलेला आहे त्याचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. ओके, चला तर मग एरिया ऑफ रेक्टँग्युलर पार्क इज इक्वल टू, रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, लेंथ इंटू ब्रीड्थ. लेंथ 22 दिलेली आहे आणि ब्रीड्थ आहे 12 मीटर. ओके, याचा एरिया काय निघेल, 12 2 जा 24, 12 2 जा 24 + 2, 24 + 2 26. तर याचा एरिया किती निघाला, 264 स्क्वेअर मीटर. ओके, तर 1 स्क्वेअर मीटर एरियाला टिलिंग करण्यासाठी किती रुपीज लागत आहे, ₹150 लागत आहे. 1 स्क्वेअर सेंटीमीटर एरियाला टिलिंग करण्यासाठी ₹150 लागत आहेत. तर 264 स्क्वेअर सेंटीमीटर, 264 स्क्वेअर सेंटीमीटर एरियाचा जो रेक्टँगल आहे त्याला टिलिंग करण्यासाठी किती रुपीज लागतील हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 264 × 150 करावं लागेल. ओके, चला तर मग मल्टिप्लिकेशन करूया. 264 × 150, 0, 15 4 जा 60, 15 6 जा 90, 90 + 6 96, 15 2 जा 30, 30 + 9 39. ओके, तर
264 स्क्वेअर सेंटीमीटर एरियाचा जो रेक्टँग्युलर पार्क आहे त्याला टिलिंग करण्यासाठी किती रुपीज लागत आहेत मग 39,600 रुपीज. ओके, बघा या ठिकाणी पण काय दिले आहे 39,600 रुपीज ते पार्क टिलिंग करण्यासाठी लागत आहेत. म्हणजे दिलेलं सेकंड स्टेटमेंट पण कसं आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. ओके, दिलेले दोघं स्टेटमेंट ट्रू आहेत. आता यावरून आपण करेक्ट ऑप्शन कोणता आहे तो सिलेक्ट करूया. ऑप्शन ए दिलेला आहे, बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर ट्रू. येस, करेक्ट ऑप्शन काय येईल मग, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल, कारण की आपले दोघं स्टेटमेंट ट्रू स्टेटमेंट आलेले आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 30. द गिवन फिगर इज द लेआउट ऑफ अ सोसायटी. देअर आर 2 पार्क and a parking stand. Find the area of square park and shaded park. ओके, बघा या ठिकाणी एक सोसायटी दिलेली आहे आणि त्या सोसायटीमध्ये 2 पार्क आहेत. हा एक पार्क आणि हा एक पार्क दिलेला आहे आणि एक पार्किंग एरिया दिलेला आहे. तर आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे कोणाचा, स्क्वेअर पार्क. जो स्क्वेअर पार्क आहे, एक जो पार्क आहे तो स्क्वेअर शेपमधला पार्क आहे आणि दुसरा पार्क जो आहे तो ट्रँग्युलर शेपमधला पार्क आहे. तर आपल्याला कसला एरिया फाइंड आउट करायचा आहे, स्क्वेअर पार्कचा, म्हणजे याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. ओके, आणि शेडेड पार्ट, आणि हा या ठिकाणी पिंक कलरने शेड केलेला हा जो एरिया आहे याचा पण आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. सगळ्यात अगोदर आपण स्क्वेअर पार्कचा एरिया फाइंड आउट करूया. या ठिकाणी स्क्वेअर पार्कची एक साईड दिलेली आहे 3 सेंटीमीटर. आपल्याला स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला माहिती आहे, साईड इंटू साईड, 3 इंटू 3, 3 3 जा 9. तर स्क्वेअर पार्कचा एरिया किती निघाला, 9 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आता आपल्याला शेडेड पार्टचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. तो एरिया फाइंड आउट करण्यासाठी मी याला रेक्टँग्युलर आणि स्क्वेअर शेपमध्ये डिवाईड करून घेते, म्हणजे आपल्याला एरिया फाइंड आउट करणं इझी जाईल. ओके, बघा आता याला लेबलिंग करून घेते मी, ए बी सी डी ई एफ जी एच. ओके, या ठिकाणी एक रेक्टँग्युलर शेप आहे आणि एक स्क्वेअर शेप आहे. तर अगोदर मी रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करते. रेक्टँगलची लेंथ किती आहे बघा, जर सपोज ही 3 सेंटीमीटर आहे तर ही पण 3 सेंटीमीटर येईल. 2 + 3 5, 5 + 2 7. टोटल ही लेंथ किती आहे, 7 सेंटीमीटर. आणि ब्रेड्थ किती आहे, 4 सेंटीमीटर. ओके, तर आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल ABCD काढूया. लेंथ इंटू ब्रेड्थ, लेंथ किती आहे 7 × 4, 7 4 जा 28 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, त्यानंतर ह्या स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करूया, एरिया ऑफ EFGH. ओके, याचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे साईड इंटू साईड, 3 × 3 9. या दोघांची काय करावी लागेल आपल्याला, सम. 8 + 9 17, 2 + 1 3 स्क्वेअर सेंटीमीटर. तर शेडेड पार्टचा एरिया किती निघाला, 37 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा ऑप्शनमध्ये आन्सर आहे का, 9 स्क्वेअर सेंटीमीटर आणि 37 स्क्वेअर सेंटीमीटर. येस, या ठिकाणी ऑप्शन सी मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.